काल होणारी ढगफुटी टळली असली तरी देखील आज पहाटे 2 वाजेपासूनच नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला. त्र्यंबकेश्वर व गंगापूर डॅम परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असून अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये पाणी शिरलेले आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मध्ये देखील पाणी घुसलेले आहे. तसंच सातपूर या ठिकाणी देखील नागरिकांच्या घरात पाणी गेलेले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते देखील बंद झालेले आहे. आज सकाळच्या मुसळधार पावसामुळे गंगा गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. तोंड्या मारुतीच्या हातीला पाणी लागलेले आहे. दरम्यान आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली किंवा नुकसान झाल्याचे कुठलेही वृत्त आलेले नाही. तसे पोलिसांना विचारले असता आतापर्यंत कोणतेही गोदावरी गंगा रामपूर परिसरामध्ये नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं नाही. दरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पूर बघण्यासाठी गर्दी केलेली होती. नाशिकमध्ये हा पहिलाच पूर असल्याने नाशिककरांमध्ये कुतूहल निर्माण झालेले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी रामकुंड आणि गोदाघाट परिसरात भाविक पर्यटकांना जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे. मात्र मंगळवारी या सूचनेकडे दुर्लक्ष करून नदीकाठी उलटबाजी करणाऱ्या अतिउत्साही तरुणांना पंचवटी पोलिसांनी दणक्याचा प्रसाद दिलेला आहे. वारंवार ध्वनी प्रक्षेपासह गस्त वाहनाद्वारे सूचना करूनही चणबाजी करणाऱ्या युवकांवर अखेर नाईलाजाने कारवाई करावी लागली असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. या कारवाईचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. काल आणि आज झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणामध्ये पाण्यामध्ये वाढ झालेली आहे. आतापर्यंत 42% पाणी साठा धरणामध्ये झालेला आहे. दरम्यान आज झालेल्या पावसानंतर हा धरण भरण्याचा साठा 60% जाऊ शकतो व यानंतर नाशिकमधली पाणी कपात टळणार आहे. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, नाशिक येथून.